28 जानेवारी 2026ला अजित पवारांचं अपघातात निधन झालं. त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. 23 फेब्रुवारी 2026 ते 25 मार्च 2026 या कालावधीत मुंबईत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. रोहित पवारांनी सातत्यानं अजित पवारांच्या अपघातावर विधानसभेत चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. अजित पवारांच्या अपघातावर अखेर चर्चा होत असताना चेतन तुपेंनी त्यांची बाजू मांडली. काय म्हणालेत बघा. अध्यक्ष महोदय, 28 जानेवारी 2026 हा या महाराष्ट्राच्या इतिहासातला अतिशय काळाकुट्ट दिवस, जो महाराष्ट्र कधीच त्यांच्या आयुष्यात ही 14 कोटी जनता विसरू शकणार नाही अशी तारीख म्हणजे 28 जानेवारी. त्या दिवशी या महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय दैदिप्यमान असा तारा या क्षितिजावरून निखळला आणि आपल्यातून आपल्या सर्वांचे लाडके दादा, महाराष्ट्राचे दादा आपल्याला सोडून गेले. हे दुःख महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला आहे. आम्ही सगळ्यांनीच ऐकलं की याच्यामध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये हा अपघात का घडला, तर वारंवार सांगितलं जाते, अनेक अहवाल आले, त्याच्यात सांगितलं आले की दृश्यमानता कमी होती, व्हिजिबिलिटी नव्हती. मग विमानानं हा प्रश्न पडतो अध्यक्ष महोदय की अत्यंत कमी दृश्यमानता असताना हे मुख्य कारण सांगितलं जातं. मग अशा वेळी लँडिंग करायचा प्रयत्न का केला गेला? एक महाराष्ट्राचा नेता, उपमुख्यमंत्री त्या विमानात बसलेला आहे. अशा परिस्थितीत जर दिसत नाहीये तर मग विमान उतरवायचं डेअरिंग का केलं गेलं? का विमान वळवून दुसऱ्या एअरपोर्टकडे नेण्यात नाही आलं? का थोडा वेळ थांबवण्यात नाही आलं? हे प्रश्न आमच्यासारख्याला पडलेले आहेत. याची उत्तरं मिळाली पाहिजेत अध्यक्ष महोदय. याची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनाला शांती लाभणार नाही अध्यक्ष महोदय. मग हे लँडिंग करण्यासाठी ही जी काही मेसर्स VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, यांच्याकडून काही पायलटवर दबाव होता का की नाही तुम्ही उतरवलंच पाहिजे विमान, दिसत नसलं तरी? व्यवस्थापकाकडून काही दबाव होता का? याची ही चौकशी झाली पाहिजे, याची उत्तरं मिळाली पाहिजेत अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये हा खरंच अपघात आहे की घातपात आहे, याच्याही काही संशयास्पद बाबी आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट, तपासाला विलंबच का होतोय? एखाद्या गोष्टीच्या तपासाला विलंब व्हायला लागला की लोकांच्या मनात असं यायला लागतं की याच्यामध्ये कुठेतरी काळबेरा आहे. त्याच्यामुळे तपासाला विलंब का होतोय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सुनेत्रा वहिनींनी आणि पार्थ दादांनी आम्हाला दादांच्या त्या प्रवासातल्या ज्या काही दादांच्या वस्तू होत्या त्या दाखवल्यात. आम्ही सगळेच आमदार देवगिरी बंगल्यावर होतो. दादांचे मोबाईल सुस्थितीत आहेत, फुटलेत, स्क्रीन फुटल्यात. जर मोबाईल सुस्थितीत आहेत तर अतिशय सेफ ठेवण्यात आलेला ब्लॅक बॉक्स खराब झाला, याच्यावर कुणी विश्वास ठेवा? शेमडं पोरगं पण ठेवणार नाही अध्यक्ष महोदय. तर म्हणजे दादांचे मोबाईल, आणि आम्ही सगळे ते मोबाईल ओळखतो, दादांकडे जेवढे मोबाईल होते, दादांच्या हातातलं घड्याळ सुस्थितीत आहे आणि तुम्ही सांगताय ब्लॅक बॉक्स जळाला. कोण विश्वास ठेवणार अध्यक्ष महोदय याच्यावर? आणि कसा विश्वास ठेवा महाराष्ट्राने? त्यामुळे या सगळ्याचं सखोल चौकशी होऊन हे आमच्या समोर आलंच पाहिजे अध्यक्ष महोदय. हे आमच्या सगळ्यांची आग्रही मागणी आपल्याकडं. महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला आहे. महाराष्ट्राचा उद्याचा उशक्काला आपण गमावलेला आहे. हे समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि या सगळ्यासाठी आपण सर्वांनीच मिळून, या सभागृहांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आम्हाला असं वाटतं की हे सगळे जे अहवाल आलेले आहेत त्या अहवालावरती तज्ज्ञ चर्चा करतायत, त्याची कारणमीमांसा करतायत, पण अनेक गोष्टी या सामान्य बुद्धीला सुद्धा पटत नाही. तो जे एक साधी गोष्ट आहे
की आम्ही ज्यावेळी बघतो की दादांनी घातलेलं जॅकेटसुद्धा अर्धं जळलेलं आहे, अर्धं आहे, तर ब्लॅक बॉक्स संपला आणि त्याच्यातून आता काही डेटा रिकवर करता येत नाही, तो परदेशात पाठवावा लागतोय. याच्यावर विश्वास नाही बसत अध्यक्ष महोदय. त्यामुळे शेवट ही न्यायाची आणि सत्याची लढाई आहे आणि ही न्यायाची आणि सत्याची लढाई आम्ही लढत राहू. जोपर्यंत आमच्या नेत्याला न्याय मिळत नाही, आमच्या समोर सत्य येत नाही, तोपर्यंत आम्ही कुणी थांबणार नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हे आलं पाहिजे, सगळं जनतेच्या समोर आलं पाहिजे, महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आजही आम्ही सगळेच जण या प्रतीक्षेत आहोत, या महाराष्ट्राच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं मिळतील आणि आमच्या दादांना न्याय मिळेल. धन्यवाद.